ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता आपलं काय आहे, संत चरित्र भक्ती विजय. ज्या वेळेला कृष्ण अवतार पांडवांचं ज्या वेळेला धर्म बसला होता त्यावेळेला कली प्रवेश करणार होता आणि मग कलीना धर्माचं राज्य संपलं, कृष्ण अवतार संपला आणि मग कलीना प्रवेश केला. ह्या कलियुगामध्ये काय झालेलं आहे, मुलगा बापाचा वैरी, व्रता सोडून गरगोर ती नारी, 18 जाती एक ठिकाणी जेवतील, 10 वर्षाची नारी गरीबून राहील, सत्य बाजूला जाईल, फुकट कसं मिळेल ही लोकांची इच्छा, उपकाराची आठवण नाही. म्हणजे जिकडे तिकडे भ्रष्टाचार माजणार आहे. आणि मग देवांची सभा भरली आणि मग त्यांनी सांगितलं का आता तुम्ही काहीतरी अवतार घ्यायला पाहिजे. आणि मग उद्धव नामदेवाला काय सांगितलं, उद्धवाला तू नामदेवाचा अवतार घे. भगवान श्रीकृष्णाने कोणाचा अवतार घेतला, ज्ञानेश्वराचा. आणि व्यास ऋषी व्यासाने कोणाचा अवतार घेतला, जयदेवाचा. म्हणजे जे देव होते यांनी सगळे अवतार घेतले आणि या लोकांना, उन्मत्त लोकांना ध्यानावर आणण्याकरता, समाजाला उत्कृष्ट करण्याकरता हे संतांचे अवतार आहे. आणि मग त्यांनी काय केलं, स्वतः कष्ट सहन केलं आणि लोकांना मार्गदर्शन केलं. तर मुक्ताबाई ज्या वेळेला ज्ञानेश्वरांनी तटी लावली होती आणि मध्ये बसले, लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. मग मुक्ताबाई होती 7 वर्षाची, तिनं ज्ञानेश्वराला उपदेश केला, योगी निर्मळ जनाचा, सोशी अपकार मनाचा, सोशी अपकार जनाचा, तटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण कशा करता आलोय, लोकांचे अपकार सहन करायला आलोय, लोकांना मार्गदर्शन करायला आलो. तेव्हा त्या ज्ञानेश्वरांना जा उपदेश त्या मुक्ताबाईनं केला, त्याने त्याला जोडला. तसे व्यासाचे अवतार, व्यासाने गीता भागवत लिहिलं आणि त्या व्यासांचा अवतार कोण, जयदेव ऋषी. जयदेवाने अवतार घेतला आणि मग जयदेव ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले आणि त्या जयदेवानी कोणती आपलं ग्रंथ लिहिला, गीत 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 ग्रंथ लिहिला. आणि हे जे द्वारकेमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्या राजांना त्यांनी तो ग्रंथ लिहिला, गीतगोविंद ग्रंथ लिहिला. आणि त्या राजाने सुद्धा एक ग्रंथ लिहिला आणि त्यांनी लोकांना सांगितलं का हा ग्रंथ तुम्ही वाचा. आणि त्यावेळेला लोकांनी सांगितलं तू अहंकारीने हा ग्रंथ लिहिलेला, जयदेवाची निंदा करायची होती, हा तुझा ग्रंथ आम्हाला मान्य नाही. आणि मग भगवंताच्या याच्यामध्ये मंदिरामध्ये दोन्ही ग्रंथ ठेवले. आणि बघा जो राजाने ग्रंथ लिहिला होता तो ग्रंथ भगवंतानी बाहेर फेकून दिला द्वारकाधीशांना. आणि मग त्या राजानं काय केलं, देवाला सांगितलं तुझे जे शत्रू होते त्यांना तू काय केलं, रावणाला मुक्ती दिली, कंसाला मुक्ती दिली, माझा ग्रंथ का फेकला, मी आता जीव देईल. मग त्यावेळेला भगवंतानी त्याच्यातले त्या ग्रंथातले 21 श्लोक घेतले. आणि मग तिथे एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाला एक मुलगी झाली पद्मावती. आणि मग ती त्यांनी सांगितलं ही कोणाला देऊन टाकायची, देवाला. मग देवानं सांगितलं की मी कृष्ण अवतारात या स्त्रियांचा शिकार केला, पण आता मी बौद्ध अवतार घेतलेला आहे, तर तो जयदेव जो आहे तो माझाच अवतार आहे, माझाच भक्त आहे, त्या जयदेवाला देऊन टाका ती मुलगी. आणि ती पद्मावती जयदेवाला दिली. आणि मग एक सावकाराच्या घरी देवाचं आपलं कार्यक्रम होतं, भागवत होतं, ज्ञानाचं दान होतं. आणि ती जयदेवाने ते लोकांना सांगितलं. तो सावकार खुश झाला आणि मग त्यांनी रथ भरून आणि असं द्रव्य त्याला दिलं. आणि ते द्रव्य आणि दोन सेवक त्याला घेऊन चालले होते जयदेवाला. पण बघा तो सेवक होते, त्यांनी सांगितलं माझ्या घरी काहीतरी अर्जंट काम आहे, मला जाऊ द्या. म्हणून जा म्हणून
आणि मग दोन चोर आले. मग त्या चोरांनी काय केलं, त्या जयदेवाला जयदेव सांगता बाई धन सगळं तुम्हाला घेऊन टाका म्हणून, मला काही नको आहे. संत संत कसे असतात, त्यागी असतात. पण आताचे संत भोगी असतात, त्यांना फक्त धन लागत आहे. त्यांना काहीच लागत नव्हतं, पण ते धन घेतलं. मग विचार केला, याला जर आपण सोडलं तर हा सावकाराला सांगल, सावकार आपल्याला पकडील आणि सावकार आपल्याला मारून टाकील. आणि मग त्यांनी त्या जयदेवाचे काय केले, हातपाय तोडले. बघा, हातपाय तोडल्यानंतर त्याला एक पेवात टाकून दिलं. आणि तिकून हे दुसरा राजा ज्या वेळेला आला, त्या राजानं ते तेज रूप पाहिलं. आणि मग बा तुझी अशी का अवस्था झाली. मग संत जे असतात ना, ते दुसऱ्याचे अपकार सहन करतात. त्यांनी सांगितलं काय नाही म्हणे, मी जन्मालाच असं आलेलं आहे. आणि मग त्या राजानं त्या जयदेवाला त्याच्या घरी नेलं आणि मग त्याला त्याची सेवा करायला लागला. बघा, राजाला सांगितलं साधू संतांची सेवा करा, साधू संतांना दान करा, साधू संतांचे विचार घ्या. आणि त्या राजानं त्याचं म्हणणं ऐकलं. पण तिथं जे हातपाय तोडलेले जे चोर होते, ते साधूचं वेश घेऊन तिथं आले. कारण हा राजा धन वाटतोय ना. चोर जे असतात ते धन कमावण्याकरता कुठं धन मिळतं याचा शोध लावतात. आणि मग ते चोर त्या राजाच्या नगरात आले आणि त्याने या जयदेवाला बघितलं. ते सिंहासनावर बसला होता. सिंहासनावर बसला असल्यानंतर त्यांनी त्याला लोटांगण घातलं. मग राजाला असं वाटलं का बुवा आता ह्या चोरांना जर यानं नमस्कार केलेला आहे म्हणजे कोणतरी मोठे असतील साधू, हे साधू. आणि मग त्यांना सिंहासनावर दिलं, त्यांना जेवण, त्यांची व्यवस्था. पण यांच्या मनात, चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना, त्यांना गंज खायला चांगलं होतं, पण ते सूक्ष्म होत चाले. मग जयदेवाला विचारलं का बाई असं का झालेलं, यांची आपण एवढी ठेप ठेवतो. त्यांनी जयदेवाला सांगितलं काय नाही, हे त्यागी लोक आहे, यांना असे सहन होत नाही, यांना मोकळं फिरावं लागतात, यांना सोडून द्या. आणि मग ते त्यांना धन दिलं. आणि ते धन करता जी काही सेवक लावली होती. आणि रस्त्यात त्यांनी काय सांगितलं, हा जो यांनी गुन्हा केला होता म्हण त्या सेवकांना, राजे सेवकांना, यांनी गुन्हा केला होता. राजानं आम्हाला सांगितलं, याचे हातपाय तोडले आणि आम्ही त्याला बाजूला टाकलं होतं. या राजानं त्याला आणलं आणि मग आम्ही तेव्हापासून संन्यासी झालो आणि आम्ही प्रपंच सोडून दिला. ते बघा, स्वतः चोर तिथं आले होते. जयदेवानं जर सांगितलं असतं, राजानं त्याला शिक्षा केली असती, तरी योगी निर्मळ मनाचा, सोशी अपकार जनाचा. बघा, एवढं त्या जयदेवानं सहन केलं आणि आपण दुसऱ्याचा एवढं गुन्हा सहन करत नाही काय. आणि त्या जयदेवाला एवढंच त्या जेव्हा चोरांनी म्हटलं, काय झालं, भूमी दुभंग झाली आणि त्या रथासहित ते चोर जमिनीत गायब झाले. असे चोर ज्या वेळेला गायब झाल्यानंतर इकडे तो सेवक आले, राजाला सांगायला लागले. तेव्हा जयदेव रडायला लागला, भगवंता, तुझे जे शत्रू होते त्यांना तू स्वर्गाला नेलं आणि माझ्या शत्रूंना असं करायला लागत नव्हतं. बघा, याच्याकरता काय आहे, संत चरित्र आहे का, दुसऱ्याचं सहन करणं. संतापाशी काय असते, 6 विकार नसतात. सहनशीलता, त्याचं नाव काय, संत. आणि असा तो जयदेव. आणि मग जयदेवाचं ते राजाच्या तिथं त्याची पद्मावती होती आणि त्या राजाच्या बायकोचं भाऊ वारला. आणि मग भाऊ वाढल्यानंतर तर त्याची जी भावजाई होती, मग आता ती सती जायला निघाली. मग तिने सांगितलं, सती जायला काय कशाला पाहिजे, नुसतं ऐकलं तरी प्राण सोडून द्यायचा, नवरा वारला असं. आणि मग त्या राजाच्या बायकोने ते ध्यानात ठेवलं. राजा ज्या वेळेला शिकारीला गेला, त्यांनी त्याला जयदेवाला संग नेलं आणि तिकून मुद्दामच सांगितलं का जयदेव गेला. बघा, जयदेवाच्या बायकोनं लगेच प्राण सोडून दिला, पद्मावतीनं. आणि जेव्हा राजाला कळलं, दोघं जण आले का हे काय केलं, आपल्या बायकोनं गुन्हा केला. आपल्या बायकोला जर मारावा, स्त्री हत्याचं पातक लागतं. मग आपल्या बायकोनं गुन्हा केला ना, आपणच आत्मदहन करायचं. त्यांनी स्मशान लाकडं रचले आणि जीव देणार. तेव्हा जयदेवानं काय केलं, भगवंताची विनंती केली,
गीत गोविंद, हा गीत गोविंद ग्रंथ ज्या वेळेला भगवंताचं गोविंदाची लीला गायन केली तेव्हा त्या पद्मावतीला उठून बसवलं आणि ती पद्मावती उठली. असा समाजाचा अन्याय सहन करणारा, समाजाला ज्ञान देणारा हा जयदेव, आणि या जयदेवानं गीत गोविंद ग्रंथ लिहिला. आणि जसं त्यांनी आपलं जगा केलं तसंच आपण करायला पाहिजे, हे संत चरित्रातून आपल्याला ऐकायला मिळतं. असे आपल्याला पुढचे चरित्र मी सांगणार आहे. आणि आपण आपल्याला जर हे पटत असेल तर याला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.